नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. सुरुवात करूया 100 हेडलाईन्सला. छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. भुजबळ आणि फडणवीसांमध्ये अर्धा तास चर्चा. राजकारणावर चर्चा करण्याचं काही कारण नाही. माझी जिथे गरज असेल तिथेच जातो. भुजबळांची खोचक प्रतिक्रिया. झिशान सिद्दीकींनी मेघदूत बंगल्यावर जाऊन घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. आपल्याला काही प्रश्न होते, सगळ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि चौकशीचं त्यांनी आश्वासन दिलं आहे. झिशान सिद्दीकी यांची माहिती. 2025-26चा अर्थसंकल्प 74,427 कोटींचा. हा मुंबई महापालिकेच्या इतिहासातला मोठा अर्थसंकल्प. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची प्रतिक्रिया. मुंबईकरांना मोठा दिलासा. मालमत्ता कर, मलनिस्सार आणि पाणीपट्टीत कुठलीही वाढ नाही. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर थेट करवाढ नाही. उत्पन्न वाढीसाठी आगामी काळात नवे कर लागू करण्याचे संकेत. मुंबई महापालिकेच्या एफडीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 854 कोटींची वाढ. मात्र यंदा पुन्हा विकास कामांसाठी एफडी महापालिकेच्या खर्चात वळत्या केल्या जाणार. मुंबईकरांचा प्रवास खड्डेमुक्त होणार. मे 2026 पर्यंत मुंबईतील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण होणार. महापालिका अर्थसंकल्पात तरतूद. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट प्रशासनासाठी 1000 कोटींची तरतूद. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक युनिट्सवरील मालमत्ता कर आणि घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्काला विरोध. कोणत्याही परिस्थितीत अंमलबजावणी होऊ देणार नाही. रईस शेख यांची प्रतिक्रिया. मुंबईतील महापालिकेच्या विविध वॉर्डमध्ये सीबीएसई बोर्डाच्या 4 शाळा उभारण्यात येणार. नर्सरी ते 10वी पर्यंत मोफत शिक्षण मिळेल. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर धरणातील गळती रोखण्यासाठी 315 कोटींच्या खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी. धरणाची गळती थांबवण्यासाठी याआधीच 500 कोटींचा खर्च झालाय. कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या 25 प्रकल्पांसाठी 170 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज निवडणूक. इंडिया आघाडीतील 5 पक्ष एकमेकांविरोधात मैदानात. आप आणि काँग्रेस सर्व 70 जागांवर आमनेसामने. भाजप 68 जागांवर निवडणूक लढते. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदींचं 1 तास 35 मिनिटं भाषण. काही लोक जातीय जनगणनेबद्दल बोलत आहेत. मात्र या देशात एकाच वेळी अनुसूचित जाती किंवा जमाती कुटुंबातील 3 खासदार झाले आहेत का? गांधी कुटुंबावर केली टीका. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदींचा आभार प्रस्ताव. जे गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन करतात त्यांना गरिबांबद्दल बोलणं कंटाळवाणं वाटेल. नाव न घेता मोदींची राहुल गांधींवर टीका. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं भाषण देशाच्या विकासाला गती देणारं भाषण होतं. त्यावर कुणी टीका तर कुणी प्रशंसा केली. 5 दशकं गरिबी हटाओच्या घोषणा ऐकल्या, पण 25 कोटी गरीब हे मागील 10 वर्षात दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. देशातील सामान्य माणसाचा आजारपणामुळे होणारा खर्च सुमारे 1.20 लाख कोटी रुपयांनी वाचला. जनतेने 30,000 कोटी रुपये वाचवले. आम्ही हे पैसे शीश महाल बांधण्यासाठी वापरले नाहीत, तर देशाच्या बांधणीसाठी वापरले. मोदींची केजरीवालांवर टीका. सरकारच्या स्वच्छता मोहिमेची थट्टा करण्यात आली. मात्र स्वच्छता मोहिमेमुळे अलीकडच्या काळात सरकारी कार्यालयांमधील कचरा विकून 2300 कोटी रुपये मिळाले. पंतप्रधान मोदींची भाषणात माहिती. धनंजय मुंडेंकडून अंजली दमानी यांचा बदनामी असा उल्लेख. मी पुरावे देते, त्यामुळे पुराविया म्हटलं असतं तर चाललं असतं. अंजली दमानी यांचा धनंजय मुंडेंना टोला. लवकरच अंजली दमानी यांवर अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार. दमानी यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंची भूमिका.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी आरोप, धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया वादावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंचे खाते वाल्मिक कराडच चालवत होता, अंबादास दानवेंचा आरोप. सादर केलेल्या प्रस्तावांना सरकारनं सहमती दिली, यात सरकारही सहभागी आहे का, दानवेंचा सवाल. वाल्मिक कराड विरोधात ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी. ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत हायकोर्टात दाखल केली याचिका. पुण्याच्या भंडारा डोंगरावरील नामदेव शास्त्री महाराजांचे कीर्तन रद्द. मराठा समाजाच्या मागणीनंतर भंडारा डोंगर सप्ताह समितीचा निर्णय. खिचडी घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या सूरज चव्हाण यांची तुरुंगातून जामिनावर सुटका. 1 वर्षानंतर मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून चव्हाण यांची सुटका झाली. सूरज चव्हाणांवर अन्याय झाला, ज्यासाठी त्यांना अटक करण्यात आली, त्या कंपनीचे मालक शिंदे गटात. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. खिचडी घोटाळ्या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण मातोश्रीवर. आदित्य ठाकरे आणि सूरज चव्हाण यांची गळाभेट. सूरज चव्हाण यांचा अभिमान, एक निष्ठावंत शिवसैनिक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावर राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, सोलापूरकर यांचं स्पष्टीकरण. अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या आक्षेपार्ह विधानानंतर मराठा सेवक संघ आक्रमक. मराठा सेवक संघटनेतर्फे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेसमोर आंदोलन करण्यात आलं. सोलापूरकरांच्या प्रतिमेला त्यांनी जोडे मारले. राहुल सोलापूरकरांवर कारवाई व्हावी याकरता पुण्यातील शिवप्रेमींकडून त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी. शिवप्रेमींचा घोषणाबाजी करत सोलापूरकरांच्या घराबाहेर बसून ठिय्या आंदोलन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची राहुल सोलापूरकरांवर सडकून टीका. महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सोलापूरकरांना दिली श्वानाची उपमा. राहुल गांधींनी कुठलंही विधान करताना भान ठेवायला हवं, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार. काल राहुल गांधींनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीत 7,000 मतदार वाढल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्राच्या निवडणुकीत घोटाळा झाला हे आम्ही वारंवार सांगत होतो. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. 4 महिन्यात मतदान कसं वाढलं, आव्हाडांचा निवडणूक आयोगाला प्रश्न. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड. पहिल्याच टर्ममध्ये सुनेत्रा पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी. वर्षा बंगल्यावर काही छोटी मोठी कामं सुरू होती. माझी मुलगी 10वीला असून 17 तारखेपासून तिची परीक्षा आहे. परीक्षा झाल्यानंतर तिकडे शिफ्ट होऊ असं तिनं सांगितल्यानं वर्षा बंगल्यावर गेलो नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. भाजपच्या कार्यशाळेस अनुपस्थित राहिलेल्या आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खरडपट्टी. अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण मागणार. अनुपस्थित आमदारांना फडणवीसांचा सज्जड दम. भाजप काही दिवसात 1 कोटी सदस्यांचा आकडा पार करू शकेल. 1.5 कोटी पार करत 2.25 कोटींपर्यंत आपण जाऊ शकतो. 10-11 दिवसात 5 लाख सदस्य बनवावे लागतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कार्यशाळेत वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला शालेय शिक्षण विभागाचा आढावा. अभिनव उपक्रम, डिजिटल तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. सामाजिक न्याय विभागाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा. गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करण्याचे आदेश. योजनांचा लाभ 100% डीबीटी मार्फतच जमा करावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. मंत्री नितेश राणेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. खारघरमध्ये इस्तिमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. 2 बाईकस्वार तरुणांनी हिंदू तरुणांना लक्ष्य करून मारहाण केल्याची पत्रात माहिती दिली.
उद्योग विभागाची आज आढावा बैठक. दावोसला झालेल्या करारासंदर्भात प्रत्यक्ष काय स्टेटस आहे यावर मंत्रालयात मंत्री उदय सामंत बैठक घेणार. मी कधीही अजितदादांना सोडलं नव्हतं, फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती. पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. नितेश राणेंविरोधात संजय राऊत यांनी दाखल केलेल्या फौजदारी अब्रू नुकसान प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. संजय राऊतांविरोधात नितेश राणेंनी केलं होतं अवमानकारक वक्तव्य. बांगलादेशी रोहिंग्यांनी भ्रष्ट पद्धतीने 4000 अर्ज दाखल केले. या संदर्भात मालेगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल. तक्रारदार म्हणून स्टेटमेंट दिल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. शिवसेनेच्या लातूर उपजिल्हाप्रमुखाला 10 वर्षांची शिक्षा. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी विकास जाधव दोषी. उदगीर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. नव्या शैक्षणिक वर्षात शालेय बस प्रवास महागणार. शालेय बसच्या शुल्कात 18% वाढीचा निर्णय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी शुल्क वाढ केल्याची माहिती. 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी ड्रोनचा वापर होणार. परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार. तसंच परीक्षा केंद्रांच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येणार असल्याचीही माहिती. तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यावरून पुजारी मंडळ आणि मंदिर महासंघ आमनेसामने. ड्रेस कोड लागू करण्याला पाळीकर पुजारी मंडळाचा विरोध. महाराष्ट्र मंदिर महासंघानं ही मागणी केली होती. भंडाऱ्याच्या पवनीत स्तूप प्रदक्षिणा समारोह. समारोहातून धम्म चळवळीचा संदेश. यावेळी बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादानंतर शिवराज राक्षे वस्ताद काका पवारांच्या भेटीला. राक्षेची पंचांच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारी. कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून कर्जत जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी पुन्हा घेण्यात यावी. आमदार रोहित पवारांची मागणी मान्य झाल्यास मार्च अखेरीस स्पर्धा आयोजित केली जाईल. रोहित पवार यांची माहिती. वाशिमच्या डव्हामध्ये नाथनंगे महाराजांच्या यात्रेची सांगता. यावेळी 251 क्विंटल महाप्रसादाचं वितरण. पंचक्रोशीतील भक्त दर्शनासाठी दाखल. अहिल्यानगरमध्ये जीबीएसचा आणखी 3 संशयित रुग्ण आढळले. रुग्णांची संख्या 4 वर. 3 रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात तर एकावर पुण्याच्या ससूनमध्ये उपचार सुरू. चंद्रपुरात आढळला जीबीएसचा पहिला संशयित रुग्ण. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना मोफत रिक्षा वाटप. 20 महिलांना देण्यात आल्या मोफत रिक्षा. साताऱ्याच्या लोणंदमध्ये शरद कृषी प्रदर्शनाचं आयोजन. आमदार रोहित पवारांची प्रदर्शनाला भेट. 250हून अधिक स्टॉल्स असणारं कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. थकीत देयक न मिळाल्यानं राज्यातील शासकीय कंत्राटदार काम बंद आंदोलन करण्यावर ठाम. राज्य शासकीय कंत्राटदार महासंघाच्या वतीनं उद्यापासून विकास कामं बंद करण्यात येणार. हिंगोलीत पाणी पुरवठा योजनेच्या कामाची देयकं 8 महिन्यांपासून थकीत. शासकीय कंत्राटदारांचं जिल्हा परिषद कार्यालयात डफली आंदोलन. कंत्राटदारांची देयके तात्काळ अदा करण्याची मागणी. ठाण्यात एसटी दरवाढी विरोधात महाविकास आघाडीचं ठिय्या आंदोलन. एसटी महामंडळ फायद्यात असूनही दरवाढ केल्याचा महाविकास आघाडीचा दावा. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी उपविभागीय कार्यालयासमोर महिलेचं उपोषण. रस्त्यावर अतिक्रमण केल्यानं घराकडे जाणारा रस्ता बंद झाला असून अतिक्रमण काढण्याची महिलेची मागणी. अकोला जिल्ह्यातील 50 महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला. महिला व बालविकास विभागाच्या आव्हानाला महिलांचा प्रतिसाद. बुलढाण्यातील गर्भवतीच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ असल्याचा प्रकार समोर आला होता. या गर्भवतीवर अमरावतीत 5 डॉक्टरांसह 12 जणांच्या चमूकडून
यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. गर्भवतीच्या पतीने डॉक्टरांचे आभार मानले. उद्या पुण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार. समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी पाणी पुरवठा बंद असेल. कल्याणच्या शिळफाट्याकडे जाणाऱ्या पुलावर जड वाहनांना बंदी. मुंबईकडे जाणाऱ्या निळजे ब्रिजचं काम करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय. पुण्यात विरुद्ध दिशेनं कार चालवणाऱ्याला पीएमपीएल चालकानं शिकवला धडा. कार मागे घेण्यास भाग पाडलं. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळद सौद्याचा शुभारंभ. 21,100 रुपये इतका उच्चांकी दर हळदीला मिळाला. यावेळी हळद अडत्या आणि खरेदीदारांसह अनेक हळद व्यापारी देखील उपस्थित होते. शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरण. दुसऱ्या आरोपीला अटक. शिर्डी शहरातील काटवनातून राजू उर्फ शाक्य माळी नामक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. राजू 36 तासांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस निरीक्षक कुंभार यांची बदली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढला बदलीचा आदेश. पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तसंच सुजय विखे पाटलांनी केली होती बदलीची मागणी. साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी बदलली. कर्मचाऱ्यांची पहाटे 4 ऐवजी सकाळी 6 वाजता सुरू होणार ड्युटी. शिर्डीतल्या हत्याकांडानंतर साई संस्थांचं मोठं पाऊल. अंबरनाथ पूर्वेतील बारकुपाडा परिसरातील महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपी राहुल भिंगारकरला 3 दिवसाची पोलीस कस्टडी. न्यायालयानं सुनावली 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी. पिस्तूल चोरणाऱ्या मुलानं आणि त्याच्या साथीदारानं खुल्या मैदानात तब्बल 35 राऊंड फायर केल्याची दिली कबुली. गोळीबार करण्याचे व्हिडिओ युट्यूबवर पाहिले. चौकशी दरम्यान माहिती दिली. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये राजकमल ड्रायक्लिनर्सवर पोलिसांची छापेमारी. कोट्यवधींची रक्कम त्यांनी जप्त केली. रायगडच्या मुरुडमधील भोगेश आळीत चोरट्यांचा धुमाकूळ. 12 घरं फोडून चोरट्यांनी 5 लाखांचे दागिने लंपास केले. गोंदियाच्या रामदेवरा मंदिरात 1.5 लाखांची चोरी. 4 किलो वजनाची चांदीची मूर्ती, 1 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरट्यानं पळवल्या. घटना सीसीटीव्हीत कैद. उल्हासनगरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात हातचलाकी करून 11,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या बाळी चोरी. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या सीमावर्ती भागाला लागून असलेल्या जंगलात घुसखोरी करून खैराच्या झाडांची तस्करी. गुंगारा देणारा तस्कर पुष्पाचे 2 साथीदार पोलिसांच्या ताब्यात. आणि या बातम्यांसहित बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. मुंबई महापालिकेचा 74,000 कोटींचा अर्थसंकल्प